मी ग्रामपंचायत कार्यालय पाटोदा यांना सांगू इच्छितो की येत्या 14 ऑगस्टपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून मी आमरण उपोषणाला बसत आहे। याचे कारण म्हणजे जिल्हा परिषद शाळा पाटोदामध्ये गेल्या 15 वर्षापासून जो शालेय व्यवस्थापनासाठी जो निधी आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा, तो 15 वित्त आयोगातून आलेला निधी यांनी फक्त बाथरूमसाठी खर्च केलेला आहे। आणि आज एकही बाथरूम अशा अवस्थेमध्ये नाही आहे की ते बाथरूमला तेथील शिक्षक अथवा विद्यार्थी जाऊ शकतील। इतका प्रश्न मोठा गंभीर आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर आहे, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे। आणि हे दोन्ही प्रश्न गंभीर असतानाही ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पाहिजेत, इयत्ता 1 ते 7वीपर्यंत पाटोद्यामध्ये शाळा आहे जिल्हा परिषदची, मात्र पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतानाही यांनी जाणीवपूर्वक तेथील सदस्यांना खुश करण्यासाठी आणि येणाऱ्या ग्रामपंचायतला आपलंसं करून घेण्यासाठी फक्त आणि फक्त बाथरूमवरती खर्च केलेला आहे। परंतु मी या बाईटमार्फत सांगू इच्छितो की पाटोद्यामध्ये पिण्याचा प्रश्न एवढा ऐरणीवर असताना यांनी फक्त बाथरूम बांधून बाथरूममध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात केलेला आहे। जिल्हा परिषद शाळेला आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या म्हणून जर पत्रव्यवहार करावा लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव हे आमच्या ग्रामपंचायतचं नाही आहे। गेल्या 15 वर्षापासून हाच विषय चालू आहे, याच्यावरती आवाज कोणी उठवत नाही आहे। कारण की 25 वर्षाची एकलहती सत्ता, याला कोणीही आवाज देत नाही अथवा ह्याला कोणी बोलत नाही। आणि कोणीतरी त्या ठिकाणी पुढे आला तर त्याला कोणत्याही प्रकारे मॅनेज करून हे प्रस्थापित लोक हा प्रश्न दाबत आहेत। परंतु यावेळेला हा प्रश्न मी ऐरणीवर धरणार आहे आणि येत्या 14 तारखेपासून जोपर्यंत पाण्याचा प्रश्न ज्या ठिकाणी आरोप्लॅन बसत नाही, शाळेमध्ये हातपंप आहे, हातपंप काढून त्या ठिकाणी बोर मशीन टाकून त्या ठिकाणी जर पाण्याचा प्रश्न आरोप्लॅन बसवला नाही तोपर्यंत मी माझे आमरण उपोषण हे करणार आहे। आणि मला याच्या पुढे जर काही झालेच तर याला फक्त आणि फक्त पाटोदा ग्रामपंचायत जिम्मेदार असेल।